हॅलो हाय वेलकम सर्वांना. मी आहे रोहिणी जोशी. मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आहे 5 फेब्रुवारी. आजपासून आपण नवीन वेट लॉस जर्नी स्टार्ट करणार आहोत. तर आजचं माझं वेट आणि माझी डाएट, चला तर मग पाहूया. आपण हे 30 डेजचं चॅलेंज करणार आहोत. डे 1चं माझं वेट आहे 107.70. पहिले मॉर्निंग ड्रिंक आहे बीट, आवळा आणि 1 इंच कच्ची हळद. त्यांना किसून घेतलं आहे मी आणि नंतर त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून त्याचा ज्यूस करायचा आहे आपल्याला. ते चंक्स टाकलं तर ते मिक्सर ग्राइंडरमध्ये व्यवस्थित ग्राइंड होत नाही, म्हणून मी किसून घेते. त्यामुळे ते ब्लेंड व्हायला त्याला खूप स्मूथली ब्लेंड होतं. ते मी टाकते थोडंसं पाणी, झाकण लावून मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे सुती कपड्याच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे. सुती कपड्यामध्ये मी हे सर्व आपण जे ग्राइंड केलेलं आहे ते सर्व काढून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित स्क्वीज करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचं सर्व व्यवस्थित ज्यूस काढून घ्यायचं आहे आणि हे असं केल्यामुळे आपलं पल्प खूप कमी निघतो. हे आहे माझं ब्रेकफास्टमध्ये 1 चमचा हरभऱ्याचं पीठ, कांदा, कोथिंबीर, ही आहे धने जिरेची पूड. आता टाकत आहे मी हळद, थोडीशी किंचितशी लाल मिरची पावडर, मीठ आणि हिंग हे टाकून मी पाणी टाकून मला मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता थोडं पाणी टाकून ह्याला पातळसर असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपण भज्याला बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं आपल्याला हे बॅटर, जेणेकरून ते व्यवस्थित पसरलं जातं. मी यामध्ये अजून थोडीशी किंचितशी हळद टाकली होती. मला यामध्ये हळद कमी वाटायची म्हणून. किती छान कलर आला आहे. आता तव्याला गरम करून त्यावरती थोडंसं किंचितचं तूप लावून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आपल्याला. तवा गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हलक्या हाताने पसरवायचं आहे, ना जास्ती जाड ठेवायचं आहे ना जास्ती पातळ ठेवायचं आहे. मीडियममध्ये ठेवायचं ह्याला. आणि ह्यावरती परत थोडंसं आपण किंचित तूप टाकायचं. तुम्ही बघत असाल की मी ड्रॉप करून असं तूप टाकते. तर आपल्याला हे असंच करायचं आहे आणि हे पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असं खमंग भाजून घ्यायचं ह्याला. आणि तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता, दही, लोणचं, चटणी किंवा भाजी, जे घरी तुमच्या भाजी बनलेली असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मी हे खात आहे. माझ्या घरी बनलेली होती फ्लॉवरची भाजी, मी हे त्याच्यासोबतच खाणार आहे. परत हे वरच्या साईडने अजून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि घाई करू नका पलटायची, नाहीतर हे तुटून जाईल. व्यवस्थित त्याला व्यवस्थित वेळ द्या. व्यवस्थित शेकल्यानंतरच त्याला दोन्ही साईडनी पलटून घ्या. छान दोन्ही साईडनी खमंग भाजलेलं आहे. हे झालं तुमचं. हे ब्रेकफास्ट 5 मिनिटामध्ये बनतो आपल्याला. ह्याला जास्ती काही करावं पण लागत नाही. आणि ह्यासोबतच मी घेतला होता चहा. हा अर्धा कप चहा घेतला होता आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर गूळ टाकला होता.
मी आता लंचमध्ये खाणार आहे खिचडी. खिचडीसाठी घेतले मी 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे बार्ले. बार्लेला मराठीमध्ये काय म्हणतात नाही मला माहिती नाही. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा आणि थोडंसं तेल. थोडंसं तेल घेतलं आपण, त्यामध्ये टाकणार जिरे आणि मोहरी. मोहरी तडतडल्यावर आपण टाकणार लसूण, कढीपत्ता, आता टाकणार आहोत आपण कांदा. आता मसाले जाणार याच्यात. हळद चिमूटभर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग. तर जाणार आहे आपण टाकणार अर्धा ग्लास पाणी. तर जाणार आहे कोथिंबीर, झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात बारीक गॅसवरती. खिचडी आणि सॅलड हे आहे माझं लंच. आता वाजले आहेत 4. टाईम झाला आहे ग्रीन टीचा. 1 कप पाणी घेतलं मी. मी टाकते त्यामध्ये 1 चमचा लूज ग्रीन टी, आणि टाकत आहे 1 दालचिनीचा तुकडा. ग्रीन टीला उकळी आली. आता आपण झाकून ठेवूया थोडा वेळ, 5 मिनिटं. 5 मिनिट झालेत. ग्रीन टी पण थंड झाली आपली. हे बघा. आता आपण याला गाळून घेऊया. हे आहे माझं इव्हनिंग स्नॅक अँड ग्रीन टी विथ पपाया. चीयर्स.
हे झालं आहे आता. तर हे थंड केल्यावर ह्याला मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला. डिनर घेतलं होतं मी 6:15 ते 6:30च्या दरम्यान. त्यानंतर मी चालली आहे वॉकला. आपल्याला मिनिमम अर्ध्या तासाची वॉक करायची आहे. 1000 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. माझे झाले नाही आहेत. माझे 4,500 स्टेप कंप्लीट झाले होते. वेट लॉससाठी आपल्याला व्यवस्थित हेल्दी डाएट आणि वॉक खूप महत्त्वाचं आहे. रात्री नाईट ड्रिंक बनवायचं आहे. त्यासाठी मी बनवत आहे जिऱ्याचं पाणी. त्यासाठी आपल्याला 1 कप पूर्ण भरून पाणी घ्यायचं, 2 कप पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये किंचित चिमूटभर जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. आणि मग ते ओतून आपल्याला थोडंसं कोमट झालेलं तर आपल्याला ते घ्यायचं आहे. ही होते आजची डाएट माझी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला तुमचे सजेशन नक्की द्या.